सोबत येतो, जगलेलं जीवन सोबत येत असतं. किती नियतीनं जीवन जगला, किती सजवतेनं जीवन जगला. तुकोबाराय म्हणतात हरिभक्ती जर या लोकात केली तर परलोकामध्ये आपल्याला हरी भक्ती करा. काय करा? हरिभक्ती करा. ती कधी कामाला येईल सांगता येत नाही. परलोकात येऊ शकल किंवा याही लोकात येऊ शकल, पण हरिभक्ती केलेली कधी वाया जात नाही. केलेलं पुण्य कधी वाया जात नाही. एक वाक्य आवर्जून सांगतो, लक्षात ठेवा. जिथं पैसा कामाला येणार नाही, जिथं पद कामाला येणार नाही, जिथं प्रतिष्ठा कामाला येणार नाही, जिथं काहीच चालणार नाही, तिथं फक्त एक चालल, तुम्ही केलेली पूर्णेश्वर भगवंताची सेवा. कोण किती सेवा करतय हे देवाचं सगळं निरीक्षण असतं. कोण चटई टाकतो, कोण झाडून काढतो, कोण अन्नदानाची सेवा करतो, कोण मृदंग वाजवतो, कोण निस्वार्थ सेवा करतो. भगवान पूर्णेश्वर उघड्या डोळ्यांनी पाहत असतात. आणि सध्या तर त्यांचा पर्व काळ चालू आहे आणि त्याच्याच निमित्तानं आपला आजचा हा सप्ताह आहे, महाशिवरात्री. कारण सर्वात वृत्तामध्ये श्रेष्ठ व्रत सांगितलं ते म्हणजे महाशिवरात्रीचं. म्हणून फार तुम्ही योग साधला हा पर्व काळ, गेला अंतरीचा मोड. खूप मोठा पर्व काळ आहे महाशिवरात्रीचा. म्हणून भव्य दिव्य नियोजन आहे, अगदी तंतोतंत नियोजन. मंडप कसा असावा, साऊंड सिस्टीम कशी असावी, मंडळी बसलेली कशी असावी, हे सगळं तंतोतंत नियोजन केलं. कमिटी मंडळी असतील, आयोजक मंडळी असतील, संयोजक मंडळी असतील, या सर्वांकरता एक वेळेस टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करा. सर्वांचंच नाव घेणं काही शक्य नाही, फक्त एक वाक्य आवर्जून सांगतो. सर्वांचंच नाव घेत जर बसलं तर वेळ झाल्याशिवाय राहणार नाही. अभंगाचं चिंतन तसंच राहून जाईल आपल्या. पांडुरंगाच्या चरणी फुल वाहतो वाकून. आता सगळीच नाव घेतो एकदा सांग, कोणी राहणारच नाही त्याच्यात, मी गॅरंटी देऊन सांगतो. पांडुरंगाच्या चरणी फुल वाहतो वाकून, तुम्हा सर्वांचं नाव घेतो, माऊली ज्ञानोबारायांचा मान राखो. सेवेला सुरुवात. तुकोबा या अभंगातून सांगतात का हो, बसायला सांगतात, पण आपल्याला वेळच नाही ना बसायला. वेळ आहे अहो, सकाळपासून एवढी धावपळ आहे की बसायला वेळ नाही. कोणाकडेच नाही, सांगणाऱ्याकडेही नाही आणि ऐकणाऱ्याकडेही नाही. पण तुकोबारे तुम्ही विधान असं का करता की बसायला सांगता आणि आम्ही काय बसायला इथं आलो नाही. ज्ञानोबाराय तर सांगतात, झडझडून वाहिला निघ. ज्ञानेश्वरी ज्ञानोबाराय काय सांगतात, झडझडून वाहिला निघ, ये भक्तीची वाटे लाग, जया पावसी अव्यंग निजधाम माझे. माझ्या निजधामाला प्राप्त होण्याकरता तू काय कर, झडझडून वेगळं निघ. कोणातून? मायबापातून. मायबापातून सांगतात का? भावातून? मग कोणातून वेगळं निघ. वेगळं तर निघायला बऱ्याच ठिकाणी सांगितलंय हो, बऱ्याच ठिकाणी सांगितलंय की तुम्ही वेगळं निघून संसार पहा म्हणतात.
एवढे वेगळे निघून संसार पाहायला सांगतात, पण ज्ञानोबाराय जे सांगतात, जे तुकोबाराय सांगतात तेच आपल्या हिताचं आहे. ऐका लक्षपूर्वक. ज्ञानोबाराय आपल्याला वेगळं निघायला सांगतात, पण कशातून? पक्षी अंगाने उतरते ते गागून दोन्ही रोहाती सांगितलंय. आणि अनेक प्रकारचे भारुड आलेले आहेत की तुम्ही वेगळं निघून संसार बघा, नाही परमार्थ बघा. जरी नाथ महाराज संसार म्हणत असले तर परमार्थ बघा. आणि तुकोबारे आपल्याला संसारात बसायला सांगत नाहीत. आपण बसतो ते संसारात आणि निवांत बसतो. काय बसतात काय की अरे राम 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 असं वाटतं. आणि ते प्रत्येक गावात वट्टे राहतातच त्यांना बसायचे. त्याला काय म्हणतात? मी म्हणलो नाही, तुम्हीच म्हणताय. हा पुन्हा आगमन सर महाराज म्हणले. त्या वट्ट्याचं नाव माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती. त्या वट्ट्यावर विचारसागराची चर्चा होणार नाही. त्या वट्ट्यावर पंचदशीची चर्चा होणार नाही. त्या वट्ट्यावर ज्ञानेश्वरीची चर्चा होणार नाही. त्या वट्ट्यावर फक्त एकच तत्वज्ञान चालतं, ते म्हणजे तिनं कधी आली, तिनं कधी गेली, तुला काय करायचं, तिनं कधी येऊन कधी जाऊ. या मसनात गौऱ्या चालल्या, तू ते पाय ना बापू आता. पण त्याच्यात आपल्याला लई रस. अरे राम 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 राम. किती खटाटोप असतो हो या तरुण मंडळीचा. सोपं नाही सप्ताह करणं, पण आपल्याला चांगलं आवडत नाही. या बुद्धीला चांगल्या ठिकाणी बसावं वाटत नाही, चांगलं करा वाटत नाही, चांगलं भोजन करा वाटत नाही, चांगल्याच्या संगतीत राहा वाटत नाही. हे घोर कलीचा काळ आलेला आहे आता. ज्ञानोबाराय सांगतात माणसाच्या बुद्धीला चांगलं पटणार नाही. ऐका लक्षपूर्वक. विषयी विषयाचा परिपाडू, गोड परमार्थ लागे कडू. गोड असतो परमार्थ, पण ते कडू लागतो माणसाला. कडू विषय तो गोडू जीवासी झाला. या जीवाचा स्वभाव असा बनत चालला. या घोर कलीच्या काळामध्ये लोकांना चांगलं ऐका वाटत नाही, चांगलं पहा वाटत नाही, काहीच गोष्टी चांगल्या करा वाटत नाही. पण वाईटाकडे आपले एका मिनिटात आकर्षण जातं. तुमच्या लक्षात आणून दे. तुम्ही पहा, सप्ताह करायचं म्हणजे एवढी सोपी गोष्ट नाही. तरुण मंडळीला 1-2 महिन्यापासून अगोदर वेळ द्यावा लागतो. नाही त्याच्या दारात जावं लागतं. पूर्ण चप्पल झिजत येतात खालून. मावशी द्या की पट्टी म्हणतात का वर्गणी? इकडं वर्गणी आमच्या नांदेड जिल्ह्यात पट्टी म्हणतात. घरीच नाही ते ना आल्यानं देतो. सगळं चालत राहतं. बिचारे तरी सहन करतात, रोज जातात आणि एक दिवस पॉम्पलेट छापतात. हे भलं मोठं पॉम्पलेट आहे. पहा किती मोठं पॉम्पलेट आहे. तरी पाहिजे तशी गर्दी आहे म्हणा तुमच्या गावात, पण काही गावामध्ये नसतात, एवढी गर्दी नसते. चांगल्या लोकांना ऐकावं वाटत नाही, पण वाईटाकडे कसं आकर्षण जातं पहा. एवढंच नाही, रोज गावामध्ये अनाउन्समेंट होते. ऐका अमुक अमुक तारखेला या वेळेला सप्ताहाचं नियोजन आहे, सर्वांनी उपस्थित राहावं. कोणी येत नाही. पुढचे दोघं चौघत जातात, त्यांना जसं पटल तसं करतात. पुन्हा मग सुरुवात झाली की एक येत असते. पण दुसऱ्या ठिकाणी तसं नाही बरं. पॉम्पलेट काढतात लोक, व्हॉट्सअपला पत्रिका टाकतात, सगळ्या गोष्टी करतात, तरीही लोक पाहिजे तसा प्रतिसाद देत नाही. आता वाईटाकडे किती लवकर लक्ष जातं पहा आपलं. मी तुम्हाला विचारतो, भांडणामध्ये अगोदर पॉम्पलेट काढतात का? हे असं पॉम्पलेट निघतं. ऐका अमुक अमुक वेळेला आम्ही भर चौकामध्ये शास्त्रशुद्ध पद्धतीने भांडण करणार आहोत. सर्वांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा, वेळातला वेळ काढून उपस्थिती दर्शवावी. असं कधी पॉम्पलेट निघतं नाही. पण तिथं आपण गेल्याशिवाय राहतो का? फेसबुकला बातमी टाकतात का कोणी? व्हॉट्सअपला स्टेटस ठेवतात का? नाही.
तरी आपण तिथं गेल्याशिवाय राहतो का? विषय ओढी बुलले तुकोबाराय नाटाच्या अभंगामध्ये सांगतात की बाबा तुम्ही काय करा, या विषयाच्या नादी लागू नका. पण लोक विषयी ओढी भुलले जीव, आता याची कोण करील कीव. नुपजे नारायणी भाव, पावोनी ठाव नरदेह. तुकोबाराय म्हणतात विषयाच्या रानामध्ये लोक रात्रंदिवस फिरतात, पण विषयाच्या रानामध्ये आपण कितीही जरी फिरलं तरी माणसाला सुखाचा पत्ता लागणार नाही आणि सुख विसरून सुद्धा भेटणार नाही. जर आपल्याला परमार्थ सोज्वळ करायचा असेल तर महाराज विषयाच्या रानात हिंदून आपल्याला परमार्थ होऊ शकत नाही. नावावाल्या सांगतात लोक इंद्रियाच्या आधीने एवढे झाले, इंद्रिय जे जे म्हणती तेच जे पुरुष करती, तर लेच न तरती विषय सिंधू. माऊली म्हणतात या इंद्रियाच्या नादाला लागून लोक चांगल्याकडे पाहत नाहीत, चांगल्याकडे आकर्षित होत नाहीत, वाईटाच्याच नादाला जास्त लागतात. पहा तुम्ही विषयाच्या रानात किती भरकडतात. अहो 77 लोक म्हणतात आमचा मोठा भाऊ आहे, मी काही येणं शक्य नाही. नाही आमचं बाळक तिथंच पडून राहते रात्रंदिवस, मग मला घराकडे थांबावं लागते. आपण म्हणतो का नाही सत्यात? पण भांडणात मोठं घरीच राहते, बारको अगोदर तिथे जाते. आणि तिथं असं नाही बरं बारक जाते असं नाही. लग्नात तरी लोक म्हणतात सगळेजण या बरं, भांडणात सगळेजण जातात, सहकुटुंब सहपरिवार इष्ट मित्र आप्तजन घेऊन. बरं तिथं काय असं हार घालून बुक्का लावून असं पद्धतशीर अभंग ऐकाय भेटतात का? तिथं काय काय भेटते ते मी इथून सांगू का आता तुम्हाला? ते सांगण्यासारखं तरी आहे का? तरी लोक तिथे किती गर्दी करतात. अहो एवढंच नाही, माग सारतात लोक सगळेला आणि पुढे होतात. जसं काय आता हार घालून बुक्का लावून असं सत्कार व्हायला पुढे. विषयाच्या रानामध्ये माणूस रात्रभर जरी फिरला, तुकोबाराय सांगतात तिथं बसण्याची जागा नाही, ते आपली मनुष्याची जागा नाही बसण्याची. ऐका, काही काहीला वट्ट्यावरचं बसणं फार आवडते. आमचे गुरु महाराज सांगायचे वेळ पडली तर माणसानं बाथरूम मध्ये बसाव पण वट्ट्यावर बसू नये. हे रात्र मी याच्याकरता पुढे तुम्हाला पुढे घेतो, हे प्रतिसाद लवकर देतात. माणसं हसतात म्हणा, पण मंडपातून उठून घरी जाते वेळेस. आमचे गुरु महाराज वाक्य सांगायचे वेळ पडली तर माणसानं बाथरूम मध्ये बसाव पण वट्ट्यावर बसू नाही. का बसू नये? त्या वट्ट्यावर चांगलं नसतं. वट्ट्यावर नुसतं एकच, दुसऱ्याची निंदा करतात लोक, नाही त्याचं धुणं धुत राहतात. काही घेणं नसतं. तुकोबाराय सांगतात बरं ते साबणही घेत नाही, नुसतं धुणं धुत राहतात. आपण तरी धुणं धुत असताना साबण लावतो, बरं साबण नसली तर ते काय म्हणतात? सोडवा सोडा म्हणा. ते घेतल्याशिवाय कपडे निघत आणि ती विकत घ्यावी लागते दुकानातून. पण हे बहादर मोल न घेता सावली करीती पातकाची बोली.
ती बिचारी साबण घेत नाहीत, भूक लागली तर घरी जाऊन जेवून येतात, पण राहिलेला विषय पूर्णच करतात. काही ना काहीच काम नाही. तुम्ही जर गावात एक चक्कर टाकली पाहिलं तर काही काही मंडळीला काहीच काम नाही. ती विण्या पाराला येतील असंही नाही, गाता भजनाला उपस्थित राहतील तसंही नाही. त्यांचं उठलं की एकच काम, ऐका लक्षपूर्वक, काय करतात? सकाळी उठतात, पोत घेतात आणि पोत टाकतात कुठं? वट्यावर. जसं जसं ऊन फिरल तसं तसं पोत दिवसभर फिरत ते, आणि त्याचे 4 सोबती सोबतच राहतात. ते मरोस्तर साथ सोडत आणि त्याच्याशिवाय त्यांना चव नाही. आणि असा विषय काढतात, अरे रे रामा रामा रामा, सगळं धुवून काढतात बिचाऱ्याचं. पाप करणार बाजूलाच राहतो आणि आपण सगळं त्याचं धुवून काढतो. तुकोबारे म्हणतात, असं बसून वट्यावर राहू नका. तुम्हाला अशानं सुख प्राप्त होणार नाही. तुम्हाला जर सुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर वट्यावर बसून नाही भेटू शकत सुख. तुम्हाला जर बसायचं असेल तर भगवंताच्या दरबारात बसा. तुम्हाला जर वेळ भेटला तर पूर्णेश्वर भगवंताच्या दरबारात बसा आणि अंतःकरण शुद्ध करा. हेच अभंगाच्या पैसोनी
पडल्यासारखं टाळ्या वाजवत नका. वाजवत असलं तर कणकण वाजवा, नाही तर हात बांधून बसा मस्त. ते काय ते लिंबोळ्या कशा पडतात, अशी टाळी वाजल्यानं तिला वाटते कोणातरी गळ्यात पडावं, तसं तसं रडावून निघून जा. तुकोबारे आपल्याला बसायला सांगतात आणि खरंच माणसानं बसलं पाहिजे. बसल्याशिवाय माणसाला सुख नाही. पण रात्रंदिवस आपण पळतो, कितीही पळा हो. आमचे गुरु महाराज वाक्य सांगायचे, तुम्ही कितीही पळा, किती चाला भराभर, दोन्ही पाय बराबर. कितीही पळू द्या माणसानं, प्रारब्धात जेवढं आहे, जितकं अन्न मान धन येतो प्रारब्धाधीन जेवढं आहे तेवढं आपल्याला कधी भेटणार आहे. त्याच्यामुळे माणसाने जास्त पळत बसू नाही. महाराज काही काही एवढे पळतात. ज्ञानोबांनी सांगितलं, पोपटाचं उदाहरण सांगितलंय ज्ञानेश्वरीमध्ये. ते पोपट काय करतो, एवढा पळतो एवढा पळतो एवढा पळतो आणि नेमकं बसतो ते एका नळिकेवर बसतो. माऊली म्हणतात ज्ञानेश्वरीमध्ये 6व्या अध्यायामध्ये ओळी आलेले आहेत. तो पोपट बसतो, माऊली सांगतात, जैशी ते शुकाचे नियांग भरे, नळिका भोवी नलियेरी मोहरे, परितेने उडावे न पुरे मनशंका. ते पोपट त्या नळिकेवर बसतो, अशी नळी असते ठेवलेली, आणि त्या नळिकेवर बसतो. आणि बसल्याच्या नंतर त्यानं बसताना चांगलं वाटतं ना त्या पोपटाला. कोणाला? तू बस म्हणते पोपट, नळी म्हणते बस थांबतो. पण नेमकं पोपट बसला नळीवर, ती नळी उलटी होती. नळी उलटी होती, त्या पोपटाचे पाय वर होतात आणि मान त्याची अशी खाली होती. मग ते पोपट घाबरतो. बसते वेळेस प्रत्येक पोपटाला चांगलंच वाटतं, घोड्यावर म्हणा का नळीवर म्हणा. ते पोपटाचा विषय. बसताना व्यवस्थित वाटतं पहा. कशावर? मी म्हणलो नाही बरं. ते पोपट नळिकेवर बसत होता. काही लोक कशाचे प्रश्न विचारतात, मला घोड्यावर का बसवत असतील, त्याच्या अंगाला हळद का लावत असतील, आता काही प्रश्न विचारतात. जेव्हा ज्ञानेश्वरी पारायण चालतं, कधी कधी लोक कोणतेही प्रश्न विचारतात. आता त्याचे काही उत्तर आले नसतात, पण आम्हाला द्यावं लागतं तसंच मग दाबून धरतो. एकानं प्रश्न विचारला होता, महाराज घोड्यावरच का बसतात, महाराज त्याच्या अंगाला हळदच का लावतात, महाराज त्याच्या गावातून मिरवणूकच का काढतात वरात. मग मी गोड उत्तर देत असतो त्याला. म्हणलं हळद कधी लावतात, मार लागल्यानंतर. मग याला मार लई लागणार आहे तर अगोदरच हळद लावून घेतात की भाऊ तुला एवढे टोले सहन करायचे हात पुढं. ते बॉल तरी कमी वेळेस आदळतो, आपले हात लई पुढे. पहा तुम्ही, त्या बॉलला या भिताडावून त्या भिताडावर सुटतात, पण ज्याला हळद लागली त्याला माहित आहे. अरे रामा रामा रामा. ऐकून बोलाव तर कपडे भेटणार, उद्या सकाळी टावेलही भेटणार. बरं तिकून बोला, 1.5 दिवसातून माकड उसात घरचे म्हणतात. नेमकं त्यानं जगाव कसं, कोण? त्या पोपटानं. मी पोपटाचं सांगतोय हो, माहिती सांगत. लोक असे प्रश्न विचारतात, महाराज हळद का लावत असतील, मिरवणूक का काढत असतील. मग आम्ही सांगत असतो, बापू हळद याच्यासाठी लावतात की पुढं खूप आपला रट्टे सहन करायचे आहेत, त्याच्यामुळे आताच तयारीला लागा, त्याच्यामुळे हळद लावून घेतात. मग महाराज गावातून मिरवणूक का काढतात हो? मिरवणूक पहिलेच्या काळामध्ये काही जर ते मरे माई पुढं त्याच्या पुढं जर काही करायचं राहिलं, त्याला गावातून अगोदर वरात काढून आणायचे. मग हळदीचे 4-5 थापे मारायचे आणि मरे मायला सांगायचे, मरे माय आजपासून हे दुआच आहे, हे कोणाचा ऐकणार. मरे माय म्हणल तेवढंच तो कुदतो, पुढं उडी टाकत नाही. असे हाल होतात पुढं. तसेच त्या पोपटाचे हाल सुरू झाले. कसे झाले पूर्व? पोपटाचे पाय वर झाले, मान खाली झाली. होतेच पुढे लहान अजून पोपट तुम्ही होणार आहे. ते वेळ आली की पाय वर होतात
आणि आपले मान खालीच होते, लोक ऐकत नाही बाप्पा. मग त्या पोपटाला असं एकदम भयंकर दरी दिसायला लागली. कोणाला? त्या पोपटाला. त्या नळिकेवर बसला, पाय वर झाले आणि ते नळिका काय सोडायची तयारी त्याची नाही. सगळे म्हणतात व्हाची मंदिराकडे, पोपट घरीच. अहो पारायणाला जा, पोपट घरीच. त्या पोपटाला भीती वाटायची, मी जर हे नळी सोडू तर मी वाचणार नाही, पोपट म्हणायचा. आणि एवढंच नाही, वायाची मान पिढी, पोपट मान पिळायचा इकडे तिकडे. असं हे ओव्या काढून पाहतो मी, मनानं सांगत नाही काय सांग. ते पोपट वायाची मान पिळी, आणि मान पिळवत पिळवत असताना लोक म्हणायचे ते पोपटाला, याला पंख आहे ते सोडून काढून देत नसेल. पोपटाला पंख आहे की त्याला सोडून देऊन उडून टाकाव ना. ते पोपट विचार करतो, वायाची मान पिळी, आठवी ही आवळी, मी पडतो की काय की म्हणून ते घट्टच्या नळीला धरते आणि टिटांटू नळी धरून ठाके. आणि मनात काय म्हणते माहितीये का? मने मी बांधला पुडा. त्याच्या मनामध्ये तो म्हणत असतो पोपट, मने मी बांधला पुडा, ऐसिया भावनेचा पडी खोडा, मोकळ्या पायांचा चवडा गोळ्या दिके. त्याचे पाय मोकळे व्हायला पाहतात, पण ते पाय अजून घट्ट बांधते. आणि मनात म्हणते, महाराज आता सोडू तर कसं होईल? कोण म्हणते? पोपट. महाराज आताच नळी सोडून देऊ तर कसं होईल? ज्ञानोबा म्हणतात, काहीच होत नाही, सगळं चांगलं होते, फक्त तू एकदा सोडतं खरं. पण पोपट ते सोडायला तयार होत नाही. आणि त्याच्यामुळं प्रत्येक पोपटाला सुख भेटू शकत. ज्या पोपटाने ते सोडलं त्याला सुख प्राप्त होते. आणि जेवढे पोपट गुंतले, काही काही पोपट 70चे झाले, काही काही 90चे झाले. कोण? पोपटराव. इथं तर कोणी नाही असेल, नाव घेऊन सांगणार त्या पोपटा सांगतो मी, तो शिव. तुम्ही ज्ञानेश्वरी ओव्या काढून पहा, इथं कोणी राहील. तुमच्या कार्यक्रमच लागून जाईल. विठ्ठला विठ्ठला. ज्ञानेश्वरीमध्ये 6व्या अध्यायामध्ये त्या पोपटाचं उदाहरण आलंय. 100 ओव्याच्या आतमधल्या ओव्या आहेत. 76-77 क्रमांकाची ओव्या असेल 6व्या अध्यायातली पहा, पण 100 क्रमांकाच्या ओव्या आतल्या आहेत. पण पोपट ते काही सोडत नाही आणि चांगल्या ठिकाणी जाऊन बसू शकत नाही. पोपटच नाही, सगळे झाले मग त्याच्यामध्ये. त्याला काय म्हणतात? मी नुसतं पोपटाचं सांगतो, दुसऱ्याचं सांगता येत नाही ना. पण महाराज सोडता येत नाही. पण आपण सोडा म्हणाव तर सोडत नाहीत. त्या पोपट्याला एवढी विनंती करतात, ज्ञानोबा म्हणतात, अरे तू सोड, तू मुक्त आहेस, मुक्त. तुला ईश्वराने पंख दिलेले आहेत, तू पडणार नाही, तू एकदम मोकळा आहेस, तू फक्त सोड. पण ते पोपट म्हणत असतो, महाराज मी गेल्यानंतर घरचेच कसं होईल? माझ्यावर तर सगळं चालतं, मी तर मुख्य आधारस्तंभ आहे घराचा. मी गेल्यानंतर कसं होईल? आम्ही म्हणत असतो तू फक्त एकदा जा, सगळं व्यवस्थित होईल. कळू येईल अंतकाळी, अंतकाळ जवळ येऊ लागला. जसं 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 अंतकाळ जवळ येतो पोपटाचा, पण पोपट काही पोपट सोडतच नाही. ती नळी धरून ठेवतात. पण माऊली म्हणतात, त्या ठिकाणी तुम्ही किती जरी बसलात, किती जरी सुखाचा शोध घेतला, पण
तुमच्या कानावर सुखाची बातमी सुद्धा पडणार नाही. सुख तर लांबच राहिलो, सुख तर भेटूच शकत नाही. म्हणून मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाची श्रवणी कैची सुख निद्रांतरुणी इंगळाच्या जे लोकीचा चंद्रक्षय रोगी. माऊली म्हणतात चांगले चांगले याच्यामध्ये बर्बाद झाले. तू कोण्या ठिकाणी बसायचा विचार करतो बाबा? तुला जर बसायचंच असेल तर जागा अशी निवड की ज्या ठिकाणी तुझं अंतकरण शुद्ध होईल. अंतकरण शुद्ध होण्याचा एक मार्ग पर्याय आणि एक मार्ग उपाय राहिलेला आहे, ते म्हणजे फक्त भगवंताचा आश्रय. दुसरीकडे अंतकरण शुद्ध होऊ शकत नाही. तुम्ही जर संतांच्या जवळ बसलात तरच आपल्याला सुख प्राप्त होईल. तुम्ही जर देवाच्या जवळ बसलात तरच आपल्याला सुख प्राप्त होईल. आपली ही महाराष्ट्र भूमी संतांची आहे. ज्ञानोबारांच्या जे जवळ बसले, ज्ञानोबाराजांच्या जवळ बसले ते आज सुखाला प्राप्त झाले. सुख वसे ठाई करू पाई हेची ठाई बहुपायी संतांच्या सुखया संत समागमी. नित्य दुनावे तुझ्या नामे दहन होती सकळ कर्मे सर्व काळ प्रेमे डुल्लक असो. सुख फक्त देवाच्या जवळ आणि संतांच्या जवळच आहे. इतरत्र कोणाच्याही जवळ माणसाला सुख भेटू शकत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात तुम्ही जर बसायचंच असेल तर जागा अशी निवडा की त्या ठिकाणी सुख आपोआप आपल्याला प्राप्त होईल. पण आपण तशा जागेवर गेलो तरी नीट बसत नाही. लोक एवढी धावपळ करून वारीला जातात. अरे राम राम राम, सगळ्या गल्लीत गोंधळ दिलीत मुजरा. मला वारीला जायचं, मला वारीला का? हा मरा वारीला चालला का तू? एवढं सांगतो तर घरीच मरणार काय बंद आहे वारी येऊन तेवढे. पण लोक सगळ्या गावात दांगोडा करतात आणि इकून तिकून जातात आळंदीला आणि तिथं गेल्या गेल्या फोन करतात घरी कसं काय चाललंय. मग त्याला पाणी गेलं का? तू घरीच राही ना बापू, मग तेवढ्या जीवावर काला गेला. एवढी जर काळजी असेल तर तुकोबाऱ्या सांगतात ते निवांत बसायला सांगतात. पण माझे एक वाक्य आवर्जून लक्षात ठेवा, ज्याच्या हातात हा राक्षस आलाय तो निवांत राहू शकत नाही. मरोस तर तो निवांत राहू शकत. काय हातात आल्यानंतर? राक्षस रे. त्याला काय म्हणतात? राक्षस. हा राक्षस साधारण नाही. हा राक्षस रात्री 12 वाजेशी आपल्याला निवांत राहू देत नाही. काहींना 12च नाही, सकाळचे 4 वाजतात आणि ते राक्षस झोपूही देत नाही. एवढा अवघड आहे. बरं एकट्याला जागा ठेवतो, सगळे घरचे झोपलेले राहतात. आता तुम्ही घरी गेल्यानंतर फक्त रगा चेक करा. ज्याचे पोरं पोरी आलेले नाहीत, मुलं मुली, फक्त रगा चेक करा घरी जाऊन. ते राक्षस घेऊन मध्ये जागेच आहात सगळे. 10 वाजेशी झोपतात. 12, 1, 2 ते वर लोटणं चालू राहते. किती दिवस वर लोटाव. अरे राम राम राम. हा राक्षस माणसाला निवांत राहू देत नाही. आणि लक्षात ठेवा, ज्या मुलाच्या हातामध्ये हा राक्षस आहे, ज्या मुलीच्या हातामध्ये राक्षस आहे, समजून चाला आपलं वाटोळ व्हायला वेळ लागणार. एक वाक्य आवर्जून सांगतो, ज्यांना वाटतं आपला मुलगा आपली मुलगी चांगली निघावी, चांगलं राहावं, योग्य वेळ येऊ द्या. 10,000चा नाही, तुम्ही 1,00,000 रुपयाच्या हातामध्ये मोबाईल घेऊन द्या. फक्त बॅलन्स भरायची अक्कल येऊ द्या त्याला. मोबाईल आहे आपणच घेऊन द्यायचा, बॅलन्स आहे आपणच टाकायचं. मग त्याला कळणार कधी?
त्याला एवढं तर कळू द्या की बॅलन्स ह्याच्यात टाकावं लागतं, नंतर घेऊन द्या त्याला मोबाईल. पण माझा एक मुद्दा आहे, ज्याच्या हातात हा राक्षस आहे तो निवांत राहू शकत नाही. मग ते कोणाच्या हातात राहू द्या, त्याला निवांत झोप लागू शकत नाही. पहिले लोक लाईट बंद करून झोपायचे, आता तसं नाही, आता नेट बंद करून झोपतो. हे खरंय का खोटं आहे? हा, निवांत राहू शकत नाही आपण. आता हे जे कॅलेंडर सीसीटीव्ही हात, हे कॅलेंडर आहे, हे सीसीटीव्ही कॅमेरा आहे. अहो ते तरी कॅमेरा एका जागेवर बसल, हा कॅमेरा सगळीकडे फिरतो. कधी घरात जाईल, कधी आईजवळ जाईल, कधी वडिलाजवळ जाईल, आणि या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये सगळं सेव्ह होते, ते डिलीट होऊ शकत नाही. असा कॅमेरा आहे. म्हणून बरोबर आहे ना पूर्व? हे वेळी सावध व्हा. आणि यांना जर निवांत बसवायचं असेल तर आपण मरण्याच्या अगोदर एक काम करा. मरण्याच्या अगोदर त्याच्या हातामध्ये मोबाईल नका देऊ. त्याला सांगून जा की बाळा, या मोबाईलने तुझं वाटोळं होईल. तुला जर तुझं कल्याण करून घ्यायचं असेल तर या जगाच्या पाठीवर मरण्याच्या अगोदर त्याच्या हातामध्ये गाथा आणि ज्ञानेश्वरी द्या, नंतरच मरा. अगोदर जो पत्ता कट झाला त्यांना आपले पितरे घालणं समजून घ्या. वर्षात श्राद्ध गेलं, 10वं गेलं, आपलं 13वं गेलं, एवढंच नाही, बैठकीतले फोटोही काढून फेकतात आपण जर वेळीच सावध नाही केलं तर. म्हणून ज्याला निवांत राहायचं आहे, ज्याला सुखाला प्राप्त व्हायचं आहे, एकच मार्ग आहे, ते म्हणजे गाथा आणि ज्ञानेश्वरी. त्याच्या व्यतिरिक्त माणसाला सुख नाही, हे आम्ही आमच्या अनुभवानं सांगतो. विठ्ठल पोरं आता निवांत नाहीतच. पहा तुम्ही, काहीचे डोळे हात खोल गेले, पाहावं लागते. एवढाले मोठाले काच बसले त्या चष्मेला, आता आणाव तरी कुठून चष्मेला. एवढंच राहते विचार. या मोबाईलला घात झाला होते खरेचा, फार अवघड गोष्ट झाली मोबाईल. तुम्ही एक नाही थोडस विचार करा, आपले पोरं निवांत हात का? तुकोबरायने निवांत बसायला सांगितलं, हे निवांत बसतात का? 2-2 वाजेशी चालू आहेत मोबाईल, 3-3 वाजेशी चालू आहेत. म्हणून सावध व्हा. आणि त्यांना निवांत बसायचं असेल तर आणा मंडपात, त्याला सांगा ज्ञानेश्वरी पारायण कर, गाथा पारायण कर, तरच तो निवांत होईल. नाही तर विषयाच्या रानामध्ये मनुष्य किती जरी फिरला तरी त्याला सुख प्राप्त होऊ शकत नाही. पहा महाराज, लोकांना आजकाल झोप नाही, झोप. किती पोरं बरं हे संस्थेत हात म्हणून याच्या हातात नाही ते राक्षस काय रे पोरं, बरं आहे तेवढं तरी तुम्ही भाग्यवान. नाही तर मोबाईल जर राहिला तर पोरेला वेळ कळत नाही, त्याला वेळही कळत नाही, त्याला भूकही लागत नाही, त्याला तहानही लागत नाही. आई म्हणत असते अरे जेवून घे, ते पाहत पण त्याचं एकच. काही कालांतरानं 2 ड्युट्या लागणार आता, त्याची तयारी करा. का? याच्या हातात मोबाईल राहील, मग 2 माणसं त्याच्या हाताला धरून राहतील, एक इकेल्या दंडला, एक इकेल्या दंडला. वळण आलं की त्याला असं वळीतील, साहेब इकडं वळा. पुढच्या चौकात गेलं, पुढच्या चौकात गेलं, इकडे जर वळण राहिलं, साहेब इकडं वळा. कारण साहेबाच्या हातात मोबाईल राहील. साहेब कधी नालीत बदकन उलटून पडतील सांगता येत नाही. म्हणून साहेब निवांत नाहीत ना, चालते वेळेस सुद्धा साहेबाच्या हातात ते आहेच ना. म्हणून 2 ड्युट्या लागणार हातात, त्याची तयारी करा. विठ्ठल नेहमी सांगत असतो पहा की जो मनुष्य 3 रंगामध्ये गुंतलेला आहे तो कधीही निवांत राहू शकत, कधीही सुखाला प्राप्त होणार नाही. आजकालच्या या घोर कलीच्या काळामध्ये प्रत्येक तरुण असल, तरुणी असल आणि 3 रंगामध्ये व्यस्त झालेले आहेत. त्यांना काहीच कळत नाही, कीर्तन कळत नाही, कथा कळत नाही. कीर्तनात सुद्धा मोबाईल चालू,
आणि ते काय कीर्तन भरतात की काय? कीर्तन भरत नाही. इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप हे 3 रंग फार बर्बाद करतात माणसाला. कोणते 3 रंग पोरो? ऐका लक्षपूर्वक. एक, पहिला रंग हिरवा, दुसरा रंग निळा, तिसरा रंग लाल. जो कोणी याचे उत्तर देईल त्याला गुळाचा खडा कीर्तन झाल्यानंतर मी देईल. चला, पहिला रंग कोणता आहे पोरो? व्हॉट्सअप. बघा ते एक हार पियासाठी काय पाहता, हारणार पियासाठी 100% तुम्हाला मदत केली कीर्तन. टाळी वाजवायचा करता. इमानदार आहे तो बिचारा. व्हॉट्सअपचा हिरवाच रंग आहे. आता तू 2 उत्तर दे, तुला सोन्याचं नाणं हजर. पण या वर्षी नाही हा. पहिलं उत्तर देताना पहिला रंग कशाचा आहे? हिरवा रंग व्हॉट्सअप. अरे पापा. निळा रंग वा वा. आता एकच राहिलं फक्त. वा ती नांदेडून तर आले नाही ना? मी नांदेडून तर आणले नाही बरं मी. याच्यातलं एकही नांदेडचं नाही भाऊ. ते सगळे इथलेच होतं. विठ्ठल सांगा आता. हसायच नाही हा. तिसरा रंग लाल आहे. कशाचा आहे बरो? इंस्टाग्राम आणि युट्यूब. आता प्रत्येकाला पोते घेऊन यायला. पोत्यात भरूता यायला. इथं वडा असेल तर सोडून देऊता. वारे वा वाघ. धन्य माता पिता तया. तुम्ही जन्माला आले आणि उदार झाला भाऊ. विठ्ठल पण विनोदाचा भाग सोडा. की खरंही त्यांचे त्याला काय हो. तुम्ही जसे संस्कार टाकशाल तशी मुलं निर्माण होतात. जसे आपण त्यांना संस्कार टाकू तसे मुलं जन्माला येतात. फार मोठी आईची जबाबदारी आहे. फार मोठी वडिलाची जबाबदारी आहे. पहिले आई वडिलांनी निवांत बसायला शिकलं पाहिजे. बरं, आई बसते, वडीलही बसतात, मुलगाही बसतो एकाच सोप्यावर. एकाच सोप्यावर बसतात, पण तिघही कोणी एकाला बोलणार. आईचं इंस्टाग्राम चालू, बापूचं फेसबुक चालू, पोराचं व्हॉट्सअप चालू. आता बोलाव कोण कोणाला? का भीती बोलतील त्याला? बोलेल कोण कोणाला हो? निवांत नाही ना. म्हणून तुकोबा म्हणतात, तुम्हाला जर सुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर एकमेव उपाय आहे, तुम्ही निवांत बसायला शिका. हेच अभंगाचा प्रथम चरण. बसायला शिका आणि निवांत बसायला शिका. निवांत जर बसला मनुष्य
तर त्याला सुख प्राप्त व्हायला वेळ लागणार नाही. पण आपल्याला जर निवांत बसायचं असेल तर साधूच्या संगतीशिवाय, देवाच्या संगतीशिवाय आपण निवांत राहू शकत नाही. संसाराच्या रानामध्ये आपण कितीही जरी फिरलं तरी माणसाला सुखाचा ठाव सापडू शकत नाही महाराज. कारण त्याच्यात ते नाहीच. जे ज्याच्यात नाही त्याच्यात आपण किती, आमच्या इकडे एक म्हण आहे, रातभर पाकडलं काही नाही सापडलं त्या संसार मध्ये. कितीही तळमळ करा, संसारामध्ये सुखाचा पत्ता ज्ञानोबाऱ्यांनी सांगितलाच नाही, जगद्गुरु तुकोबाऱ्यांनी सांगितला नाही. दुःख बांधवारी फक्त एवढं सांगा खरं आहे ना. पण कारण ते सांगतायत ते बरोबर आहे, पण ते खरं आहे ना महाराज, खरं आहे, अनुभव आहे ना. प्रत्येक गोष्टीचा अनुभव घ्यावा लागतो असं काही नाही. काही ग्रंथानुसारही आपल्याला कळतात, कारण प्रत्येक गोष्टीचा अनुभवच घ्यावा लागतो असं काही नाही. मी तुम्हाला विचारतो, औषध पिल्यानंतर माणसं मरतात की नाही? मग मरत नाही? मरतात. कधी घेतलं होतं का आपण? नाही. अनुभव घ्यायची गरज नाही. संतांनी सांगितलं ना, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. रात्रंदिवस फिरा आपण, परमार्थाशिवाय माणसाला शाश्वत सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही. ज्ञानोबा सांगतात, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, नाम मोक्ष ज्याला प्राप्त करून घ्यायचा असेल त्याला निवांत बसलं पाहिजे आणि एकदा विचार केला पाहिजे, आपण ज्या मार्गाने चाललो ते मार्ग योग्य आहे का? या मार्गाने कोणी गेले का? आणि या मार्गावर गेल्यानंतर कोणाला सुख प्राप्त झालं का? ज्या रानामध्ये आपण रात्रंदिवस चालतोय, संसाराच्या रानामध्ये, ज्ञानोबा सांगता, अरे बाबा बाबा त्याच्या इच्छा एवढ्या वाढलेल्या आहेत. ऐका थोडं ज्ञानेश्वरीच्या ओव्या. माऊली म्हणतात, इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत समोम स्वरूप होता आणि सर्गे यांची परंत. सगळे आगीमध्ये लोटतायत. त्याच्यामुळं या इच्छेच्या रानात फिरल्यामुळं. माऊली म्हणतात, ते तर इच्छा ही कुमारी झाली, मग ते कामाच्या तारुण्या आली, ते तर द्वेषेशी मांडली वराडीक. इच्छा नावाच्या मुलीचं द्वेष नावाच्या मुलाशी लग्न झालं आणि होते संसारामध्ये. अगोदर इच्छा होते आणि पुन्हा चिडचिड सुरू होती. यालाच म्हणतात इच्छा. अगोदर इच्छा होते, ऐकत नाही कोणाचंच, हेच पाहिजे, मग तेच घे. ते तर इच्छा ही कुमारी झाली. 7व्या अध्यायामध्ये माऊली सांगतात ह्या ओव्या, माणसाला इच्छेपासून फार दुःख होतं, म्हणून माणसानं संसारामध्ये जास्त इच्छा अपेक्षा ठेवू नाही. पण आपल्या अपेक्षा जेवढ्या वाढल्या, अरे राम 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 राम, वारीला जातो तो मागणी पत्र देवाकडे घेऊन जातो. देवालाही कळत नाही की मी कोणाकोणाच्या मागण्या पूर्ण करू. मूर्ख असला तरी मुलगा नोकरीला लाव, नाही शाळा शिकलं तरी कुठेतरी चिठ्ठी, मग ते 4-2 जणांची जीव काय घेणं पुढे जाऊन, पण त्याला लाव. नाही ते मागण्या करतो, नाही ते इच्छा करतो आपण, त्याच्यामुळे माणसाला दुःख भोगावं लागतं. माऊली म्हणतात, संसाराच्या रानामध्ये कोणालाही सुख भेटलेलं नाही. सुख जर पाहिजे असेल तर तुम्ही निवांत बसा आणि ते बसल्याच्या नंतर आपलं अंतकरण शुद्ध होईल. संसारामध्ये अंतकरण शुद्ध होत नाही, अंतकरण मलिन होतं. आणि मध्ये दुसरे तिसरे करत नाही, आपल्या जवळचेच लोक आपलं अंतकरण मलिन करतात. म्हणून माणसाला संसारामध्ये कोणाच्याही जवळ बसू नये. वेळ जर भेटला तर तुम्ही पूर्णेश्वराच्या मंदिरात जा, देवाचं चिंतन करा. आणि जर देवाचं चिंतन करत राहिला आपण, काही मंडळी अशी आहे, जो आमचा नामजप ग्रुप आहे, त्या ग्रुपमध्ये काही मंडळी अशी आहे, रोज 1 लाख नामजप करतात. 1 लाख. आणि दुसरे याचं उचित त्याचं उचित.
अरे राम राम राम, निवांत नाहीच, स्वतःसाठी काहीच नाही, दुसऱ्यासाठीच सगळं. कधी निवांत बसून विचार करू, आपण सगळे करतो. काही लोक आम्हाला म्हणतात ते महाराज 2 पोरं हे त्याचं किचन आहे, हे बारक्याचं किचन आहे, हे मोठ्याचा हाल आहे, ते बारक्याचा हाल आहे. आम्ही विचार करतो तू सगळे करता हाल करले, पण तू ह्या गव्या पुढे गेलेला आहे बापू. स्वतःसाठी काहीतरी, स्वतःसाठी काही करत नाही मनुष्य. पण स्वतःसाठी जर आपण निवांत बसून वेळ दिला तर माऊली म्हणतात ज्याचं अंतकरण शुद्ध झालं, जो नामचिंतन करतो, जो सतत देवाचा आठव करतो, देवाला आपल्याला देवाकडे जायची गरज नाही, देव त्याच्या जवळ येतो. येवो दे गोपाल करारी निर्मळ. माणसानं आपण आपलं स्वतःचं चित्त निर्मळ केलं पाहिजे. आपल्या चित्तातले द्वेष, राग, मत्सर, ईर्ष्या, कोणाबद्दलचा द्वेष हे काही अंतकरणात नसू नये. माणसाचा द्वेष कधी दिसतो माहितीये का? त्याच्या वाणीतून द्वेष स्पष्ट होत असतो. आपल्याबद्दल याच्या मनामध्ये काय चाललंय ते त्याच्या बोलण्यातून कळत असतं आपल्याला. पण माणसानं बोलत असतानाही चांगलं बोललं पाहिजे. किती ज्ञानोबाराय गोड बोलले, किती तुकोबाराय, किती नाथ महाराज गोड बोलले. माऊली बोलत असताना ज्ञानोबाराय सांगतात सहज बडबड केली ज्ञानोबारायांनी, आणि सहज बडबड केली तर जगाच्या कल्याणासाठी 9033 ओव्या दिल्या. माऊली सहज बोलले निवासाला पाठ लावून, आणि 9033 ओव्या जगाला मोफत देऊन टाकल्या महाराज. काहीच कोणाकडून घेतलं नाही. आपणही सहज बोलतो. ऐका माऊली सांगतात म्हणून रिकामे तोंड करू गेले बडबड, गीता ऐसे गोड आतुडली. किती नावाबाई गोड बोलले. निवृत्तीनाथ दादांनी म्हणावं ज्ञाना तुम्ही काहीतरी सांगा, तुम्ही काहीतरी सांगा. लोक निवांत तुमचं ऐकण्याकरता बसलेले आहेत. माऊली सहज बोलले तर ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ निर्माण झाला. माऊली सहज बोलले अमृत अनुभवाचा ग्रंथ निर्माण झाला. माऊली सहज बोलले हरिपाठ निर्माण झाला. माऊली सहज बोलले चांगली 65 मुखातून बाहेर निघाली. आता थोडा आपलाही विचार करा. आपणही सहज बोलतो तर एका घराचे 2 घरं करून निघून येतो. आपली काही साधारण वाणी आहे का? किती चांगलं चालू द्या हो, फक्त हा वाघ तिथं जाव, उद्या सकाळी बातमी आधीच म्हणून. हा माणसाच्या बोलण्यातला फरक आणि साधूच्या बोलण्यातला फरक आहे. परमार्थ म्हणजे काय? कोणाचंच अंतकरण न दुखवता जीवन जगणं हाच खरा परमार्थ आहे. कोणाचंच अंतकरण दुखवणं. आपल्या बोलण्यातून, आपल्या वागण्यातून. कबीर महाराज सांगतात माणसाची वाणी अशी असावी. ज्ञानोबाराय सुद्धा सांगतात तैसे साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. कबीर महाराज एके ठिकाणी सांगतात माणसानं कसं बोलावं. ऐसी वाणी बोलिये मन का आपा तो शीतल आपण शीतल होय कबीरा, आपण शीतल. ऐसी वाणी बोलिये मन का कबीर महाराज म्हणतात असं बोला की दुसऱ्याचं अंतकरण भरून आलं पाहिजे. पण लोक तसं बोलत नाही. मी असं बोललो की त्याची जिरवलीच. बरोबर तो उठलं की रोज दर्शन घ्यावं. माणसं असं म्हणतात सुद्धा मी असं बोललो त्याला, आणि त्याला लगेच रडायलाच लागला. असं बोलू नये माणसानं. चांगलं बोलाव, चांगलं बसाव, निवांत बसाव.
अंतकरण शुद्ध होतं चांगलं बोलण्यानं सुद्धा. म्हणून बोलत असताना सुद्धा शुद्ध पवित्र बोललं पाहिजे, तरच आपल्या जवळ देव येतो. आपल्याला देवाच्या जवळ जायची गरज नाही. हा मनुष्य देह इतका गोड आहे ना महाराज, जर ठरवलं आपण तर देव सुद्धा होता येतं, अनेक प्रमाण आपल्याला देता येतील. तुकोबाराय सांगतात, जो नामचिंतन करतो, जो परमार्थ करतो, त्याला देवाच्या जवळ जायची गरज नाही, देव त्याच्या जवळ येतो. येऊन अंतरी राहील गोपाळ, सायासाचे फळ बैसदिया. सायास करायची गरज नाही जास्त. सायासाचं फळ आपल्याला बसल्या बसल्या भेटतं, पण बसून नुसतं याच्या त्याच्या काड्या करू नये. आता गावानं रामायणाचार्य राहिली नाही, आता गावामध्ये भागवताचार्य राहिले नाही, आपण ठेवली नाही. रामायणाचार्य नाही गावात, भागवताचार्य नाही, कीर्तनकार नाही, गाथापारायण नाही, ज्ञानेश्वरी पारायण नाही, कोणताच चार्य नाही गावात, मृदंगाचार्य नाही. आता फक्त प्रत्येक गावात एकच, फक्त कुचकाचार्य. याचं असं झालं, त्याचं तसं झालं. का तुकोबाराय सांगतात, याच्यानं देव जवळ येणार नाही, याच्यानं देव दूर दूर जाईल. नुसत्या गळ्यात माळा घालून फायदा नाही. काही काही एवढी टपू माळ आहे काही काहीच्या गळ्यात, दुमती करून जर म्हशीला मारली तर म्हैस जाग्यावर मरल. एवढ्या टपू माळ आहे काहीच्या गळ्यात. खरं हो, गले असा लावतात की नाशिक पासून त्र्यंबकेश्वर पर्यंत, पण बोलण्यात आणि वागण्यात काहीच चव नाही. विठ्ठल विठ्ठल पाहिजे, तरच आपल्या देव जवळ येतो, नाही तर देव जवळ येत नाही. देव वरून काहीच पाहत नाही, देव आत काय चाललंय हे पाहतो. नेमकं परमार्थ हे आपल्या अंतकरणाच्या स्थितीवर अवलंबून असतो. आपल्या अंतकरणात कोणाविषयी किती प्रेम आहे तो भगवान परमात्मा वरून पाहत असतो. म्हणून तर त्याचं नाव आहे की नारायण. नारायण म्हणजे साखरी वस्तीवरचा नाही, नांदेडचा नाही, मी नारायण सांगतो जो वरचा, जो जगाचा मालक आहे, ज्याच्या अध्यक्षतेखाली हे सगळी पृथ्वी चालते, संचलन होते, तो स्वतः म्हणतो मयाध्यक्षेण प्रकृती सुयेते सचराचरम हेतुनाने न कोणते जगद्वी परिवर्तने. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो हले, जो जगाते चालिता. मी याचिनिया मिला साता, काळुग्रास तसे भूता, ये मनियागते पंडुसता सकळी जयाची. ऐसा जो समर्थ तो मी जगाचा नाथ. भगवान परमात्मा म्हणतात, मी जर ठरवलं तरच सूर्य चालतो. गीतेत सुद्धा सांगितले परमात्म्यांनी. कधी सांगितलंय? 15व्या अध्यायामध्ये. यदादित्य घेतले नाही, यदादित्य गतम तेजो जगद्भासयते किलम, यच्चंद्रमसि यच्चाग्नो तत्तेजो विद्यमामकं पुंडरीक वरदे. अजून लागलेले आहेत ते परमार्थाला. भगवान परमात्मा म्हणतात, माझी आज्ञा असेल तरच हे यदादित्य गतम तेजो, तरच सूर्य भगवान वर निघतील, तरच जगाला प्रकाश देतील. जो मनुष्य रात्री गाढ झोपतो ज्याच्या विश्वासावर, तोच परमात्मा सकाळी आपल्याला उठवतो. यदा कदाचित जर सकाळी त्यानं उठवलं नाही तर लाकडं गोळ्यात किऱ्याशिवाय पर्याय. लगे फोन चालू होऊन जातात, घरचेला सांगतात आता वेळ जवळ आली, चला सरपण गोळा करा, आणि ते पाहायला आपण नसतो. म्हणून ही भगवंताची कृपा आहे. देव त्याच्या जवळ येतो ज्याचं अंतकरण मोकळं आहे. एकदा काय झालं होतं, एवढा दृष्टांत सांगतो आणि सेवा टाकतो. त्या बासरीला विचारलं, भगवंताच्या सोबत ती बासरी राहायची सतत. भगवान परमात्मा झोपले, ती बासरी उशाला घेऊन झोपायची. भगवान परमात्मा गायी चारण्याकरता निघाले वृंदावनामध्ये, की भगवान परमात्मा वेणू हातामध्ये घ्यावा आणि निघावं. भगवान परमात्मा खेळायला लागले गोपाळांसोबत, की त्या बासरीला कमरेला खवावं. त्या गोपिकेच्या डोक्यात खटकलं.
आणि खटकतच ते. मोबाईलचा जर पासवर्ड सांगितला नाही ना 100% खटकतो का खोटे पप्पू महाराज. हा मग तेने विचार केला त्या बासरीचा, त्या गोपिकानं. ते म्हणतात रात्रंदिवस आम्ही याचं नामचिंतन करतो आणि हा कोणाला सोबत ठेवत नाही आणि नेमकं बासरीला सोबत का ठेवतो. मग प्रत्येक गोपीला हे वाटायला लागलं की देवाला विचारू आपण, पण कोणाची ताकद होत नव्हती. पासवर्ड सांगा म्हणावं, कोण म्हणेल हो. मोबाईल हातात दिला तरी लोक सांगू शकत नाही. मग देवाला विचारलं, देवा तुम्ही हे पासवर्ड काऊन सांगत नाही. काय मोबाईलला ठेवतात बापा, ते जर झोपला तर मोबाईल बंदच, दुसऱ्याला बॅटरी सुद्धा लावता येत नाही त्याच्यातली. जेवढे पासवर्ड बेकार ठेवतात सगळे त्याच्यामध्ये गुंपलेले, एकही ते चिन्ह सोडत नाही. समजून चालाव, एवढा मोठा पासवर्ड असत तर काहीतरी तत्वज्ञान मध्ये लपलेलं आहे. न सांगता तुम्हा तुम्ही ज्या अर्थी हसताय ना त्या अर्थी पासवर्ड मोबाईलला आहे वाटायला. तसं देवाला विचार लागल्या ते गोपी, देवा सांगा तुम्ही रात्रंदिवस या बासरीला सोबत का ठेवता. आम्ही एवढं तुमचं नामचिंतन करतो तर आम्हाला कधी तुम्ही सोबत ठेवलं नाही, कधी वृंदावनात घेऊन जात नाही, कधी तुम्ही आम्हाला बाहेर घेऊन जात नाही, यांनाच का घेऊन जाता, या बासरीला सोबत का सोडत नाही तुम्ही. देवानं सांगितलं, मला कशाला विचारता, तुम्ही बासरीलाच विचारा म्हणते. मग बासरीला विचारलं महाराज. लाकडाची होती पण ती बोलायला लागली. त्या बासरीला गोपिका विचारतायत, का ग बासरी तू रात्रंदिवस देवाच्या सहवासात राहती. परमात्मा झोपले तरी तुला उशाला घेऊन झोपतात. परमात्मा गाई चालण्याकरता निघाले वृंदावनाकडं तर तू सोबतच राहती. खेळत असताना कमरेला राहती. वेणू तू सोबत असतीस, नेमकं तू सोबत राहण्यासाठी देवाकरता केलं काय. उत्तर दिलं ते गोड आहे. ती बासरी बोलायला लागली, मी काहीच केलं नाही, मी फक्त आतून मोकळी झाली आणि मी आतून मोकळी झाल्यामुळं मला देवानी जवळ केलं. तुम्ही जोपर्यंत आतून मोकळे होणार नाही तोपर्यंत देव आपल्याला जवळ घेऊ शकत नाही. आणि त्याला कोणत्या गाठीचा म्हणतात, मी म्हणत नाही तुम्हीच म्हणताय. जो मनुष्य वरून मोकळा दिसतो पण आतून कसा असतो, हा बरोबर आहे, आतल्या गाठीचा. त्याच्याजवळ देव कधीच येत नाही. देव स्वभाव पाहतो, त्याचा परमार्थ पाहतो, हा माझ्याकरता काय करतो. देव त्याच्याच जवळ येतो जो आतून मोकळा झालेला आहे. म्हणून तो कोवाऱ्या म्हणतात, येऊन अंतरी राहीन गोपाळ सायासाचे फळ बैसलिया. बसायचं निवांत, देव आपल्या जवळ येतो. त्याच्याकरता काय करायचं, रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी मंत्र हा उच्चारी वेळोवेळा. नुसतं रामकृष्ण हरीचा जप करायचा. आपण जसं म्हणतो तसं रामकृष्ण हरीचा जप केले की तुकोबाऱ्या म्हणतात, तुम्हाला शपथ घेऊन सांगतो, मी माझी शपथ घेऊन सांगतो की देवाला दुसरं काही करायची गरज नाही. फक्त तुम्ही भावाने एकत्रित या, तुमच्या अंतःकरणातला भाव शुद्ध ठेवा. तुकोबाऱ्या म्हणतात, माझी शपथ घेऊन सांगतो की देव आपल्यापासून कधीही दूर जाऊ शकत नाही. फक्त तुमचा भाव एकविध ठेवा. हेच शेवटच्या चरणामध्ये सांगतात.
शपथ घेऊन सांगतात की मी दुसरं काहीच केलं नाही, स्वतःचा अनुभव तुकोबाराय सांगतात. तुका म्हणे से देईन आणि दिव्य जरी होईल भाव एकविध. एकविध जर भाव झाला माणसाचा तर देव यायला वेळ लागत नाही, येऊनी अंतरी राहील. गोपाळ सयासाठी फळ बैसलिया. भरपूर वेळ झालेली आहे आपली, 8 ते 10चीच वेळ आहे. जाता आता एकच सांगतो, खूप भव्य दिव्य नियोजन आहे. भगवान परमात्म्याकडे एकच मागणं करूया, हे पूर्णेश्वर भगवान या सप्ताहाला कोणाची नजर लागता कामा नये. सुंदर असं नियोजन आहे, सुंदर एकदम आखीव रोखीव. प्रत्येक झेंडे पहा, इकून तिकून येणाऱ्या मंडळीला प्रसन्नता निर्माण होते, म्हणून खूप आनंद वाटला. मंडप पण तेवढा सुशोभून दिसतोय, मंडपात गर्दी पण तशीच आहे. नाही तर काय करता हो, भला मोठा मांडव मध्ये 5च पांडव, त्याच्या चौकातले ऐकू येईना. मला आवाज वाढवा, मी बॉक्स जवळ बसतो. बॉक्स जवळ बस. एकदा काय झालं होतं, पूर्णाच्या नदीवरून गाडी चालली होती आणि नेमकं दोघा पती पत्नीची कुरबुर झाली. आणि कुरबुर झाल्याच्या नंतर आता ते चिडचिडच झालं बिचारं. रात्रंदिवस त्यानं मला हे काय होतात. मी समोर बसलो होतो, ते अजून इतकं नाराज व्हायला लागलं. मी म्हणलं बाप्पा नाराज होऊ नको, घरी ती दारीन देवळी ती बिराडी संगच येते, आता कर तू काय तू नाराज होऊ. पण त्याला थोडं वाईट वाटलं. ते पत्नीला खूप समजून सांगायचा, पण एकदा ते जर पारडं वर झालं ते खाली होत. त्याला एकच पर्याय आहे, मौनम सर्वार्थ साधना. माणसानं मन धरून घ्यावं शहाणा असेल तर. आणि जर जास्तच पेटलं तर आपण त्याची बरोबरी करू शकत, म्हणून तर पेट्रोल पंपावर बाजूला ठेवतात. तुम्ही नाही बरं, गाडी सांगतोय मी, कारण वेग लवकर असतो ना, आपल्याला एवढा वेग नसतो, आपल्याला परवानगी आहे पेट्रोल पंपावर. पण जे अग्निशामक वस्तू आहेत त्यांना पण मी त्याला समजून सांगायचो, काका तुम्ही चिडचिड करून घेऊ नका, शांत बसा. ते 2 गोष्टी बोलले की ही 1-2-3 गोष्टी बोलायचं, वाद वाढायचा. असं करत करत गाडी आमची गेली पूर्णाच्या पुलाजवळ. आणि पूर्णा नदीच्या पुलावर गाडी जवळजवळ गेली की थांबली. याला वैताग आला, सगळ्यामध्ये त्याचा अपमान झाला. बिचारा तडत निघाला आणि गाडीच्या पुढे गेला. त्या पुलावरून त्यानं काहीच मागं पुढं पाहिजे नाही, दणकन उडी टाकून उडीच टाकली. लोक म्हणजे मेलं आता वाचत. त्याला म्हणाले अरे उडी टाकली. काही लोक पळत गेले, तरुण मंडळी पळत गेले आणि त्याला विचारायला लागले, येड्या तुला काही आहे का डोक्याचा भाग काही? एवढ्या मोठ्या पुलावरून तू उडी टाकला, यदा कदाचित तुझ्या जर जीवाचं काही बरं वाईट झालं असतं तर? त्यानं गोड उत्तर दिलं, माझ्या जीवाचं कस काय बरं वाईट होईल आणि मी कस काय मरल? काय महाराष्ट्राचं भाग्यही म्हणावं खरंच. भला मोठा पॅन्ट होता, त्या पॅन्टातून हवा शिरली खालून, अलगोत खाली फुगा ठेवल्यासारखं ठेवलं. लोक तेवढ्यात पळत गेले, त्याला विचारायला लागले, अरे आपला काय डोक्याचा भाग? एवढ्या मोठ्या पुलावरून तू उडी टाकला आणि यदा कदाचित तुझ्या जीवात जर काही बरं वाईट झालं असतं तर कसं झालं असतं? मेला असता तर काय झालं असतं? गोड उत्तर दिलं, आहे का मी मरायला काय एवढं फुकट आहे का म्हणे, मी दरवर्षी सप्त्यात पंगत घेतो म्हणे. ज्याच्या प्रारब्धामध्ये अन्नदान केलेलं आहे तो पुलावून उडी टाकला तरी मरू शकत. फक्त याचा प्रयोग करू नका, नाही तर उद्याच बातमी पेपरला आल्या शहरात प्रयोग करण्याकरता सांगितलेलं नाही. पण एवढंच की ज्याच्या प्रारब्धामध्ये अन्नदान आहे तो मरू शकत नाही, म्हणून अन्नदान करत जा. गोड असं नियोजने द्यावी तेवढे धन्यवाद. थोडे पण वेळ थांबायला तयार नाही. जगदीश दादांनी खूप असं सुंदर असं नियोजन केलेलं आहे. सगळंच कमिटी मंडळी, ग्रामस्थ मंडळी सर्वांचे